नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनल तुमचं स्वागत आहे. आज आपण जेएनएम फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. 2010चा कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मराठीमध्ये बघूया. ऑल पेपर बघूया. चला तर सुरुवात करूया. हा पेपर 2010मध्ये आलेला आहे. 75 मार्काचा आहे. 15 मार्काचे MCQ राहतात आणि पूर्ण क्वेश्चन पेपर बघूया. चला पहिलं स्टार्ट करूया आपण. नंबर 1 अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे डॅश डॅश हे पहिले आरोग्य सेवा पोहोचवण्याचे केंद्र आहे. तर यात प्राथमिक आरोग्य केंद्र येणार. ठीक आहे, येणार यात. तसंच दुसरं बघा, कॅल्शियम हा घटक शरीरास डॅश डॅशसाठी आवश्यक आहे. तर यात येणार क निरोगी हाडे व दाताकरिता. तसंच तिसरं बघा, विहिरीच्या पाण्याचे शुद्धीकरण करताना 1000 लिटर पाण्याकरिता डॅश डॅश ग्राम ब्लिचिंग पावडर आवश्यक आहे. तर यात येणार ब 3.5. ठीक आहे. तसेच बघा चौथा प्रश्न, प्राथमिक ग्रामीण भागात असणारी अंगणवाडी हा डॅश डॅश कार्यक्रमाचा घटक आहे. तर यात येणार एकात्मिक बालविकास योजना, त्याला ICDS पण म्हणतात. जर यात ICDS असा ऑप्शन नसेल तर तुम्ही त्यावर टिक कराल. ठीक आहे. तसंच बघा, जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. तर बघितलं असेल तुम्ही माझे मागचे पेपर पण कम्युनिटी हेल्थचे टाकले असेल. तर सगळ्यात जास्त विचारणारा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. आणि जागतिक सगळ्यात जास्त आलेले MCQ आहे. रिपीट केले जातात. तर तुम्ही जेवढेही पेपरमधले MCQ आहे ते पूर्णपैकी करून जाल, म्हणजे तुम्हाला तुमचा 1 मार्क पूर्णपणे पक्का होणार. तसंच बघूया आपण जोड्या लावा. अगट आणि बगट आवडायला माहीतच आहे तुम्हाला काय म्हणतात. क जीवनसत्व हा पण खूप वेळा आलेला आहे. तसंच दुसरं बघा, क्वाशिकोर यात येणार प्रोटीनची कमतरता. ठीक आहे. ड येणार यात. तसंच विशिष्ट संरक्षण प्राथमिक प्रतिबंध याच्यात ई येणार. तसंच ड बघा, जीवनसत्व, तर यात येणार क. ठीक आहे. तसंच दूरचित्रवाणी, तर EVDS. ठीक आहे. ब ड ई क अ. चुकी बरोबर बघा. पहिला आहे बद्धकोष्ठ आहारामध्ये स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे होतं. तर चूक आहे. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, खोलीमध्ये हवा खेळती राहण्याकरिता क्रॉस व्हेंटिलेशन गरजेचे आहे. बरोबर आहे. तसं तिसरं बघा, DPTचा पहिला डोस बाळाला 6व्या महिन्यात देतात. चूक आहे. 6व्या आठवड्यात देतात, म्हणजेच 1.5 महिना. चौथा आहे शरीर व मन यांचे योग्य कार्य म्हणजेच पॉझिटिव्ह हेल्थ. होय, चूक आहे. बरोबर आहे.
शरीर मन यांची योग्य कार्य म्हणजेच पॉझिटिव्ह होते, बरोबर आहे. 5 बघा, पाणी शुद्ध करण्याची क्लोरिनेशन ही अगदी महत्त्वाची प्रक्रिया आहे, चूक आहे. तर हे झाले आपले 15 मार्कचे MCQ. असं तुम्हाला स्पष्टीकरण मी खाली पेमेंट दिलेलं आहे, ते बघून घ्याल तुम्ही. चला तर बघूया आता क्वेश्चन कुठले आलेले आहे. तुम्हाला अभ्यास करणं सोपी जाईल. टिपा लिहा बघा. टिपाल्यामध्ये कुठलेही 3 लिहायचे आहे. त्यात आलेलं आहे शीत साखळी, आरोग्य, अन्न शिजवण्याच्या पद्धती, प्रथिने, स्तनपान. ठीक आहे, याच्यातून तुम्ही अभ्यास करून गेले तरी चालेल. तसंच बघा, वाक्य लिहामध्ये कोणतेही 5 मार्काला वाक्य लिहायचं आहे. 5 लिहायचे वाक्य 1 मार्कासाठी. समतोल आहार आलेला आहे, मॉर्बिडिटी आली आहे, बालमृत्यूदर 7, संवाद. ठीक आहे. तसेच फरक लिहामध्ये बघा काय आलेलं आहे. कोणतेही 2 फरक लिहायचे आहे तुम्हाला. रुग्णालय परिचय आणि सामाजिक आरोग्य परिचर्या, आरोग्य शिक्षण व आरोग्य प्रचार, ॲक्टिव्ह प्रतिकारशक्ती आणि पॅसिव्ह प्रतिकार शक्ती. तसंच बघा चौथ्या ह्याच्यात काय आलेलं आहे. खाली प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला खालचं किंवा वरचंच लिहायचं आहे, कुठलेही एक. ठीक आहे. गृहबटीचे उद्देश लिहा, गृहबटीचे तत्त्व लिहा, गृहबटीचा क्रम लिहा, गृहबटीचे तोटे लिहा आणि किंवा आहे. जर तुम्हाला हे नसेल येत 4 तर तुम्हाला खालचे 3 लिहावं लागेल. माता बाल संगोपन कार्यक्रम आपणास काय माहिती आहे. माता बाल संगोपन कार्यक्रमाचे महत्त्व लिहा. माता बाल संगोपन कार्यक्रमाच्या परिकल्पनेची भूमिका लिहा. ठीक आहे. हे किंवा हे, पण वरचे 4 आणि खालचे 3 असंच लिहायचं आहे. ठीक आहे. दोनही लिहू नका सोबत. तसेच बघा 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नामध्ये पण किंवा आलेला आहे. कधी कधी देते, कधी कधी नाही देते. खाली पाणी दूषित होण्याची कारणे लिहा. दूषित पाण्याच्या प्रसारामुळे होणारे रोगांची नावे लिहा. पाणी दूषित होणे टाळण्याकरिता काय प्रतिबंध उपाययोजना, पाणी शुद्धीकरण घरगुती पद्धती लिहा. तसेच किंवामध्ये बघा समूह आरोग्याची शिक्षणाची पद्धती लिहा. आरोग्य शिक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे दुष्प्रभाव लिहा. मातेला तिच्या बाळाच्या पूरक आहाराबद्दल व हायजीनबाबत कशाप्रकारे आरोग्य शिक्षण द्या ते लिहा. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर. तर याचे आन्सर मी तुम्हाला शॉर्टमध्ये खालीप्रमाणे दिलेले आहे. कसे लिहायचे ते बघून घ्या, कशा प्रकारचे आन्सर आहे तर. ठीक आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. हे टिपालिया वगैरे दिलेलं आहे थोड्या प्रमाणात. बघून घ्या कशा प्रकारे आन्सर आहेत तर. संज्ञा लिहा म्हणजेच व्याख्या लिहा. हे शॉर्टमध्ये दिलेलं आहे. 1 मार्कासाठी तुम्ही इथल्या व्याख्या लिहू शकता, यूज करू शकता. इझीच आहे. मी तुम्हाला याचे MCQ पूर्ण देणार एकाच व्हिडिओमध्ये. फक्त MCQ 2008पासून तर 2019पर्यंत 24चे पण मिळून जाणार, 23चे मिळून जाणार. 21 आणि 22मध्ये पेपर झालेले नाही आहे. कर्नाटकमध्येच झालेले आहे, ते पण ऑनलाईन आपल्याकडे झालेले नाही आहे.
स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे वाचून घ्या. ठीक आहे. मराठीतच आहे, तुम्हाला जास्त काही समजवण्याची गरज नाही. मराठी आपल्याला समजते. आपल्याच भाषेत दिलेलं आहे आन्सर तुम्हाला. क्वेश्चन पेपर म्हणून अभ्यास करा. कमी वेळात अभ्यास पण होणार आणि क्वेश्चन कशा प्रकारे येतात, कुठल्या कुठल्या याच्यातले येतात ते पण तुम्हाला माहीत पडेल. ठीक आहे. JNM फर्स्ट इयरसाठी हा क्वेश्चन पेपर आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा 2010चा आहे. 11चा टाकणार, 12चा टाकणार, 13चा, 14चा, 15चा, 16चा, 17, 18, 19 आणि 23, 24चा ऑलरेडी टाकलेला आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.